1:30 वाजतापर्यंत चालला. 1 वाजून 1 15 वाजून 1:30 मिनिटापर्यंत चाललं. वाजता. हा अध्यक्ष महोदय, काल आमदारांना कॅन्टीन बंद होती. कॅन्टीनमध्ये काही खायला मिळालं नाही. आज अशी परिस्थिती आहे, मंत्रालयामध्ये कॅन्टीन सुद्धा बंद झाली. महाराष्ट्रातील हॉटेल्स बंद आहेत. महिला भगिनीमध्ये या गॅस तुटवड्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि दर तर वाढवलेच अध्यक्ष महोदय. मुंबईतील, नागपुरातील 30% हॉटेल बंद झाली. पुढच्या 2 दिवसामध्ये पुन्हा सगळे हॉटेल बंद होणार आहे. हॉटेल बंद होऊ द्यात, पण डोमेस्टिक गॅस जो पुरवठा आहे त्यावर जो तुटवडा निर्माण झाला आहे, प्रचंड भीतीचं वातावरण झालं आहे अध्यक्ष महोदय. आणि या गॅस तुटवड्यामुळे उद्या घरची चूल कशी पेटवावी, घरी स्वयंपाक कसं करावं या चिंतेमध्ये. 15 दिवसानंतर OTP दिल्यानंतर 15 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळतोय, 15 दिवसानंतर. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत त्याचा होणारा परिणाम, यावर आमची विनंती आपल्याला की सरकारने वस्तुस्थिती सांगितली पाहिजे आणि यामधून पुढे काय परिणाम होणार आहेत हे सगळ्याला माहीत आहे. हा युद्ध जर चालला, भविष्यात वाढला, त्याचा परिणाम, त्या संदर्भातले परिणाम उद्या दिसणार आहे. पण आपल्याला विनंती, आपल्या माध्यमातून सभागृह सुरू आहे की उद्या आंदोलन सुरू झालेत. आपल्याला माहीत असेल कोल्हापूरला आंदोलन सुरू झालं, विदर्भामध्ये 1-2 ठिकाणी आज आंदोलनं झालीत. गॅसच मिळत नाहीये, सिलेंडर्स मिळत नाहीये. आणि काल तर असं झालंय की HPCचा गॅस सिलेंडरची गाडीच चोरीला गेली महाराष्ट्रात. 18 लाख रुपयाची किमतीचे सिलेंडर होते, पळून नेलेत. आणि मुंबईत सुद्धा पुरवठा बंद आहे. मग इतकी भयावह परिस्थिती असताना सरकारकडून निवेदन आलं पाहिजेत, सरकारने निवेदन केलं पाहिजेत, महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं पाहिजेत की आता काय परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीतून आपण कसा मार्ग काढणार आहोत, आता आपल्याकडे उपलब्धता किती आहे, तुटवडा कसा निर्माण होणार आहे, काही वाचवायचं असेल, सेव्हिंग करायचं असेल तर त्या सुद्धा सूचना सरकारकडून मिळाव्यात आणि निवेदन व्हावं अशी आमची आपल्याकडे मागणी आहे अध्यक्ष महोदय. ठीक. प्रश्न नाही, 1 मिनिट. काय अध्यक्ष महोदय, हे सांगा. नाही, या संदर्भात बघा, गॅस, पेट्रोलियम हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय जरी असला तरीही राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये या संदर्भातली जबाबदारी महाराष्ट्र शासन घेत असते आणि घेईल. त्यामुळे दिलेल्या माहितीची नोंद घेऊन शासनाने उचित उपाययोजना करावी. पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे अध्यक्ष महोदय. पॉइंट ऑफ होय अध्यक्ष महोदय. पहिली त्यांना उपाययोजना काय ते ठरवू दे ना, मग करतील. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्यासंदर्भात विधानसभा सदस्य म्हणून आम्ही कपात सूचना मांडत असतो. या कपात सूचना सगळ्या ऑनलाईन सादर करतो. कपात सूचना स्वीकृत झाल्यानंतर स्वीकृत कपात सूचनांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येते. सदर कपात सूचनांवर चर्चा करण्यात येत नाही अध्यक्ष महोदय. परंतु आमची अपेक्षा आहे की स्वीकृत कपात सूचनांच्या बाबत संबंधित शासकीय विभागांनी सदस्यांना लेखी उत्तरं देणं अपेक्षित आहे. परंतु अध्यक्ष महोदय, कपात सूचनांचं गेल्या 2-3 अधिवेशनांमध्ये आम्ही सादर केलेल्या अनेक कपात सूचनांचं कुठलंही लेखी उत्तर आलेलं नाही ज्या स्वीकृत केल्या. तर माझी आपली विनंती आहे की आपण प्रोसिजरप्रमाणे त्याप्रमाणे सूचना द्याव्यात. निदान त्या कपात सूचनांचं काय झालं हे तरी आम्हाला समजेल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. प्रश्न उत्तरे.